नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं स्वागत आहे कृषी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत केळीतील एका महत्त्वाच्या समस्येबद्दल, म्हणजे घडावर येणारे स्पॉट. त्यावर आपण एक महत्त्वाचा व उत्तम उपाय आणला आहे. आपण पाहू शकता याप्रमाणे आपण अशा लाकडांचा जाळ करून घ्यायचा मित्रांनो, व यानंतर आपण अशा प्रकारे पाटेत हे करून घ्यायचा मित्रांनो. तर या प्रकारे दूर करायचा आहे. तर या डब्यातही करू शकता तुम्ही, डब्यातही हे उत्तम पद्धतीने काम करतं मित्रांनो. तर अशी बेळ असली पाहिजे डब्याला सगळीकडून, कारण हवा आत जावा. नंतर तुम्ही पाहू शकता या प्रकारे मित्रांनो दूर होतोय. तर या डब्यात आपण पाहू शकता या डब्यात काय काय आहे मित्रांनो. तर आपण मगाशी जो विस्तू केला त्या लाकडांचा, तर तो विस्तू आणि जी आपण दररोज आपल्या सभोवतालचा जो कडुनिंब असतो त्याचा दोरा आहे मित्रांनो. हा शरीरासाठीही चांगला आहे आणि आपल्या फळबागेसाठी म्हणजेच केळीसाठी चांगला आहे मित्रांनो. तर आम्ही आता केळीत निघालेलो आहे, तुम्ही पाहू शकता. तर या प्रकारे दूर करून घ्यायचा मित्रांनो. तर त्यापूर्वी तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, की तुम्ही जर कृषी मित्र या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला दररोज पाहायला मिळतील. तर त्यासाठी प्लीज मित्रांनो आपल्या या छोट्या मित्राला नक्की सबस्क्राईब करा. तर पाहू शकता मित्रांनो या प्रकारे. आणि हा धूर एका लाईनीतनं, आमची लाईन एक 7 फुटाची म्हणजे 7x5 वर लागण आहे केळीची, आणि 7 फुटाची लाईन असल्यामुळं एका लाईनीतनं ती की धूर 4 ते 5 लाईनीत जातो. तरी आम्ही 3 लाईनीतनंच फिरतो मित्रांनो हा डबा घेऊन, कारण आपल्याला हा मच्छरावर सर्वात उत्तम उपाय आहे. यामुळे घडालाही मित्रांनो काय होत नाही. तर घडापाशी जास्त दूर करा, कारण घडावरच मच्छर बसणार आहेत म्हणून घडापाशी जास्त दूर करायचं आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता मी हा डबा कशा पद्धतीने डिझाईन केला आहे मित्रांनो. तर यामुळे आपल्याला ही चटकाही बसत नाही मित्रांनो. तर पाटी असल्यावर मित्रांनो आपल्याला चटका बसण्याची जास्त संभावना असते, म्हणून पाटीच्या ऐवजी शक्यतो हीच वापरा हा डबा. तर या पद्धतीने तुम्ही बघू शकता यात पाहिलं मित्रांनो ह्याच्यात. तर पाहू शकता कशा पद्धतीने मित्रांनो दूर होतोय. हे यात विस्तू असल्यामुळे या पद्धतीने, तर या पद्धतीने खूप दूर होतोय मित्रांनो. आणि जाळ झाल्यावर तर अति प्रमाणात दूर होतोय. तर जास्त वेळ ही एका केळीपाशी थांबायचं नाही, सारखं फिरत राहायचं मित्रांनो. पण थोडा जास्त घडापाशी दूर द्यायचा मित्रांनो, कारण घडावर मच्छर बसतात. आणि यामुळे 100% हा उपाय आम्ही आमच्या केळीत केला आहे मित्रांनो. आणि हा एक फवारणी घेतली तर त्यानंतर लगेच एका दिवसानंतर हा उपाय करायचा आहे, आणि नंतर तुम्ही फवारणी घेऊ शकता. हा पूर्णतः केळीला चांगला उपाय मित्रांनो. यापासून